नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भागांची विक्री. भागांच्या विक्रीमध्ये आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं की भागांची जी काही विक्री होते त्यामध्ये बोनस भाग, हक्क भाग, त्याच पद्धतीने प्राथमिक भागांची विक्री. आता या तासाला आपल्याला बघायचं आहे कर्मचारी विकल्प योजना किंवा विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. आता कर्मचारी विकल्प योजना या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी किंवा तिची दुय्यम कंपनी यांचे असणारे कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने देण्याचे अधिकार असतात. याला काय म्हटलं जातं? कर्मचारी विकल्प योजना, ज्याला ESOS असं म्हटलं जातं. आता ही योजना करण्यामागं कंपनीचा जो काही उद्देश असतो तो उद्देश काय असतो की कर्मचाऱ्याला ही कंपनी आपली वाटणं, कंपनीबद्दल आत्मीयता निर्माण होणं हा मुख्य उद्देश असतो. कंपनीबद्दल आत्मीयता निर्माण होणं, ही कंपनी आपली आहे. आणि ही कंपनी आपली आहे आत्मीयता केव्हा निर्माण होते? ज्यावेळी त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये की मी या कंपनीचा मालक आहे, मालक म्हणून ज्यावेळी शब्दप्रयोग वापरला जातो किंवा मी मालक आहे, मालक ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी आपोआपच त्याबद्दल, त्या संस्थेबद्दल, त्या कंपनीबद्दल असणारी जी काही आत्मीयता आहे ती आत्मीयता वाढत असते. साधा विचार करा की एक SP सोडून वेगळं उदाहरण देतो. आपलं घर जे रंगवलेलं असतं, साधं 2 खोल्यांचं घर असू दे, पण ते घर एकदा रंगवलेलं असेल तर आपल्या घरातील जे रंगवलेला जो काही भाग आहे तो कमीत कमी 4 ते 5 वर्ष त्या त्या भिंतींवर काय होत नाही, साधी रेघोटी सुद्धा ओढली जात नाही. अगदी जर घरातील लहान मुलं असेल आणि त्या लहान मुलानं जर समजा रेघोटी जर वडली तर आपण त्याच्या पाठीवर काय करतो, एक थाप्प करून एक रप्पाटा घालतो. का रप्पाटा घालतो? कारण ते घर माझं आहे. ते जे काही रंगवायला लागलेला जो काही खर्च आहे तो मला खर्च करावा लागलेला आहे, अशी माझी भावना होते घराबद्दल असणारं आत्मीयता. बरोबर त्याच्या उलटं बघा की एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जावा की अगदी नवीन चकाचक बांधलेलं असू दे तर लोक काय करतात, घाण करतात. पिचकाऱ्या टाकणे, रेघोट्या ओढणे, म्हणजे त्या 2 ते 3 महिन्यात जे काही रंगवलेलं असेल ते रंगवलेलं काय करतात, खराब करून टाकतात. का? कारण त्या कार्यालयाबद्दल आपल्या मनामध्ये काय नाही, आत्मीयता नाही. घराबद्दल आत्मीयता आहे पण तिकडं आत्मीयता नाही. मग हीच संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे की बाबा त्या कर्मचाऱ्याला वाटलं गेलं पाहिजे की बाबा ही जी कंपनी आहे ही कंपनी माझी आहे. ज्यावेळी कंपनी माझी आहे असं ज्यावेळी वाटलं जातं त्यावेळी तो संबंधित जो काही कर्मचारी आहे तो कर्मचारी प्रामाणिकपणे आपली जितकी कार्यक्षमता आहे तितक्या कार्यक्षमतेचा वापर तो कंपनीचा वाढ, विस्तार आणि विकास करण्यासाठी करतो. हेच तत्व ह्या कर्मचारी विकल्प योजनेमध्ये घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण होते. कंपनीला चांगले कर्मचारी कायम करता येतात. आता ह्या कर्मचारी विकल्प योजनेमधल्या काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी काय आहेत की कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष थेट
किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. वाटप केलेल्या भागांचे मूल्य हे बाजार मूल्यांपेक्षा कमी असते. वाटप केलेले हे जे काही सामान्य भाग जे काही कर्मचारी विकल्प योजनेतून वाटप केलेले असतं त्याचं जे काही बाजार मूल्य आहे हे बाजार मूल्य काय असतं, बाजार मूल्य हे कमी असतं. कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी हा 1 वर्षाचा असतो. त्याचा जो काही कालावधी जो आहे तो काय असतो, 1 वर्षाचा असतो. प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय, असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. याला काय म्हटलं जातं, प्रत्यायोजन कालावधी. आता सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते, म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी हा 1 वर्षाचा असू शकतो. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपला विचारलं जाऊ शकतं की बाबा धारण करण्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी काय आहे, 1 वर्षाचा आहे. जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाहीत तोपर्यंत लाभांश व मतदानाचा अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत. अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्मचारी विकल्प योजनेमधून जो काही कर्मचाऱ्याला जो काही भाग दिलेला असतो तो भाग जोपर्यंत कर्मचारी खरेदी करत नाही तोपर्यंत त्याला लाभांश मिळण्याचा आणि त्याच बरोबर मतदानाचा अधिकार नाही. अशा प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला हिशेब ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या भागांचे हस्तांतरण करू शकत नाही किंवा गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. अत्यंत महत्त्वाचा हा कर्मचाऱ्यां विकल्प योजनेमधला क्लॉज आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अगोदर संचालक मंडळानं काय करायला पाहिजे तर कंपनीच्या सभासदांची मंजुरी घेतली गेली पाहिजे. कंपनीच्या सभासदांची मंजुरी घेणे. मंजुरी घेतल्यानंतर कर्मचारी विकल्प योजनेमधून जे काही भाग दिलेले आहेत ते भाग काय करता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही. त्या भागांचं हस्तांतरण करता येणार नाही आणि त्याच पद्धतीनं ते भाग काय करू शकत नाही, एखादा कर्मचारी तारण म्हणून ठेवू शकत नाही. लक्षात घ्या, भागांचं हस्तांतरण नाही, गहाण ठेवता येणार नाही आणि ते कुठेही तारण ठेवता येणार नाहीत. कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदीचे पालन करावे लागतेच. आता कर्मचाऱ्यांना जे काही भाग दिलेले असतात त्यामध्ये जो कर्मचारी भाग विकल्प योजना ज्याला ESOS असं म्हटलं जातं, आणखीन एक योजना आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपला काय केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये ESPS म्हणजे काय, कर्मचारी भाग खरेदी योजना. हे पण आपण बघूया. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातून भागाच्या देयकांसाठी काही रक्कम वजा करते. या योजनेमध्ये काय आहे की कर्मचाऱ्याला काय डायरेक्ट पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारामधून काही रक्कम कपात करून काय केलं जाते, त्या भागांवरील समहक्क भागांवरील जी काही रक्कम आहे ती रक्कम काय केली जाते, घेतली जाते. त्यामध्ये तरतुदी काय आहेत बघा, कर्मचाऱ्यांच्या त्याच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. ESPS द्वारे वाटप केलेले भाग ताबडतोब
सूचीबद्ध केले पाहिजे. जर ESPS सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर कालावधी हा भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. कंपनीने सेबी नियम 2014च्या तरतुदीचे तंतोतंत किंवा पूर्णपणे पालन केले पाहिजे. कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. हे झालं कर्मचारी भाग खरेदी योजना. त्यानंतर आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, ज्याला SARS असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळवण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जाते. भविष्यातील एखाद्या विशिष्ट तारखेला भाग किंमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागांच्या स्वरूपात दिली जाते या योजनेअंतर्गत. त्यानंतर आणखीन एक आहे की ज्याला स्वेट भाग सामान्य भाग असं म्हटलेलं आहे. स्वेट सामान्य भाग कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन हे भाग दिले जातात. म्हणजे कर्मचाऱ्यांचं जे काही योगदान आहे, कर्मचाऱ्यांनी जे काही केलेली कार्यक्षमता आहे, कर्मचाऱ्यांनी दाखवलेली जी काही क्षमता किंवा त्यांच्या कार्यक्षमतेचा अधिकाधिक प्रमाणात वापर करून घेऊन जो काही कंपनीला नफा झालेला असेल तो नफा लक्षात घेऊन काय केले जातात, भाग दिले जातात. समहक्क भागाप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. स्वेट ऑब्जेक्टिव्ह टाईपला विचारलं जाऊ शकतं की स्वेट सामान्य भागाचा कालावधी हा टिंबाटिंबा वर्षाचा असतो तर 3 वर्षाचा असतो. म्हणजेच याच कालावधीत ते हस्तांतरण करू शकत नाहीत. या भागाचे वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घेऊन मान्यता द्यावी लागते. इतकंच या कर्मचारी विकल्प योजनेमध्ये सांगितलेले आहे.